गण्या भाऊ, काल मी तुला एक रील्स पाठवलं होतं, पाहिलास का? हो पाहिलो ना. तर तुला त्याच्यावर हाताचा इमोजी पाठवून काही रिप्लाय नाही केलास. अबे डेंग्या, तू का बयाल लवडा घेण्यास का बे? अबे जेवढे तू रोज मला रील्सा पाठवतेस तेवढेच पैसे जरी मला रोज पाठवला असतास तर आज मी कोटच्या कोटी असतो. माको हे प्या रील्स पाठवतेस तसा पैसे पाठवत जा ना. आणि हे हातामध्ये चप्पल काय आणलास मला लेडसवालं? मग का आता साला तुझ्यासाठी एवढा दिवसभर रील्सा पाहत राहतो आणि मेहनत करून त्याच्यातली चांगलीवाली रील्स तुला पाठवतो आणि तू चोदू गुल्ल्यावानी त्या रील्स वर काहीच रिॲक्ट नाही करस. अबे जाणं लवडा आपला काम करणं. अबे गण्या भाऊ, मागच्या जन्मात तुला कोणता तरी पुण्य केला असेल तेव्हा कोटी माझ्यासारखा मित्र तुला भेटला. मला तर वाटते पुण्य नाही पाप केलं असेल म्हणून भेटलास तू. आणि तुझ्यासारखा मित्र भेटणे म्हणजे खुशीची गोष्ट नाही, दुःखाची गोष्ट आहे. अबे डेंग्या, खुशीवरून मला आठवला, खुशीच्या घरी कोणीच नाही तर तिने मला बोलावलं नाही, तेही फुगे धरून. खुशीचे चांगले चमडे काढायला लागते. तिने रील्स पाठवलं होतं मी ना, तिने रिप्लाय नाही दिलं. आणि साल्या तू आता तिच्या घरी एक एकटा चाललास. मी ते लवडू तिच्या घरी का जेवण आहे का?